या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे प्रदेश सचिव आणि माजी सभापती दिलीप कांबळे यांनी संघटनेमार्फत तहसीलदार यांच्याकडे केली आहे. राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा ऊस, भात, सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेली बी बियाणे उगवलेली नाहीत. राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे प्रदेश सचिव आणि माजी सभापती दिलीप कांबळे यांनी संघटनेमार्फत तहसीलदार यांच्याकडे केली आहे. राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं ऊस, भात, सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरलेलं बी बियाणे उगवलेलं नाही. नदीकाठावर शेतकऱ्यांचं ऊस आणि इतर पिके पाण्याखाली गेली असल्यानं त्याचा शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी. राधानगरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचं निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी माजी सभापती दिलीप कांबळे, निलेश चौगुले, संजय असनेकर, रामचंद्र पाटील, कासिम महात, अतुल पाटील, सुनील पाटील, बाबुराव मापसेकर, रामा पाटील इत्यादी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.